ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा खूपच सुंदर आता प्रोमो आउट झालेला आहे. आपण पाहिलंय की एक माणूस सायलीचा पाठलाग करतोय. सायलीचा तो आता पाठलाग करत असताना अचानकपणे आता इकडे आपल्याला एक वेगळंच दृश्य पाहायला मिळतंय की त्या माणसाने मधुभाऊंवरती हल्ला केलाय. आता हा सस्पिशियस माणूस कोण आहे आणि अर्जुन आणि सायलीने त्याला पकडल्यावरती त्याच्या तोंडून जे काही महाभयंकर सत्य आलंय ते तर आता एकदम विचित्र आहे. पण या सगळ्यामध्ये मधुभाऊ सुद्धा आता या धक्क्यामुळे बरे झालेले आहेत आणि या सगळ्यामध्ये आता सायलीने दाखवलेली ती ऐकवलेली ती कॅसेट आणि या सगळ्याचा परिणाम मधुभाऊंवरती म्हणजे पॉझिटिव्ह परिणाम झालेला आहे. आणि त्याचमुळे आता मात्र मधुभाऊ या सगळ्यामध्ये सायलीला जे काही सत्य सांगणार ते तर आता एकदम भयंकर असणार. पण त्याचबरोबर या माणसाचं सत्य सुद्धा महाभयंकर आहे. कोण आहे हा माणूस? अर्जुन सायलीने त्याला पकडल्यावरती नक्की पुढे काय घडलंय सगळं सगळं सविस्तरपणे पाहू. इकडे आता सायलीला रात्रभर झोप येत नाहीये. काय असेल हे सगळं? मला आता तो सारखं आवाज का ऐकू येतोय आणि मला असं का वाटतंय की माझा आवाज लहानपणी असाच होता? नाही नाही, काहीतरी गडबड आहे. मला आता कोण हे सगळं सांगू शकेल? आता एकतर म्हणजे कुसुमताई. पण कुसुमताई माझ्या आता लहानपणी माझ्याजवळ नव्हते, कारण कुसुमताई खूप उशिरा आश्रमात आली. त्यामुळे माझा लहानपणीचा आवाज कुसुमताई नाही सांगू शकणार. पण मी जर का ही कॅसेट रेकॉर्ड केली मोबाईलमध्ये आणि मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून मी आता मधुभाऊंना हे सगळं ऐकवलं तर मधुभाऊंना या सगळ्यामध्ये नक्कीच काहीतरी माझी मदत करू शकतील. असं म्हणत सायली आता लगेचच दुसऱ्या दिवशी तयार होते आणि त्यानंतर ती पुन्हा एकदा कॅसेट लावते. आपल्या मोबाईलमध्ये ते सगळं रेकॉर्डिंग करून घेते. आणि काय तुझा माझा संबंध आहे तन्वी? कोण आहेस तू? का मला आता सतत तुझा भास होतोय किंवा आता तुझा आवाज माझाच असल्याचं का बरं मला जाणवते? हे आता मला जाणून घ्यायलाच पाहिजे. आणि त्यासाठी काहीही झालं तरी मी आता म्हणजे मधुभाऊंना हा आवाज ऐकवणार. आणि त्यानंतर ती आता मोबाईलमध्ये रेकॉर्ड करते आणि रेकॉर्ड करून ती आता जायला निघते मधुभाऊंकडे. आणि ज्या वेळेला ती निघते त्यावेळेला तिकडे प्रतिमा येते. काय ग सायली, आता इतक्यात कुठे निघालीस? यावरती सायली म्हणते, प्रतिमा आत्या, मी जरा मधुभाऊंना भेटून येते. आणि प्रतिमा सांगायला लागते, अगं थांब जरा, मी येते तुझ्यासोबत, नाहीतर अर्जुन मला आता म्हणेल की एकटीला तुला कशी पाठवली. यावरती लगेचच आता इकडे ती सांगायला लागते, नाही प्रतिमात्या, कुसुमताईला मी फोन केला होता आणि कुसुमताई येते, आम्ही दोघी जणी मधुभाऊंना भेटून येऊ. आणि त्यानंतर आता इकडे प्रतिमा सांगायला लागते, ठीक आहे, आता सध्या तुम्ही दोघी जणी जा, पण नंतर आता मधुभाऊंची तब्येत कशी आहे मला कळव, मग मी सुद्धा त्यांची आता एकदा भेट घेऊन येईन. मला खरं तर त्यांचे आभार मानायचे आहेत की कशा पद्धतीने खरं तर आता त्यांनी त्यांनी आता तुझी म्हणजे संस्कार तुला दिलेत. खरंच मला त्याचं इतकं कौतुक वाटतं ना. पण खरं सांगू का, संस्कार जरी मधुभाऊंनी दिले असते ना तरी सुद्धा ते घेणं हे सुद्धा आपल्या हातात आहे. तू ते सगळं घेतलंस, पण पण प्रियाने ती पण तिथेच राहिली ना. पण बघितलंस ना काय केलंय तिने. असं म्हटल्यावर ती सायली म्हणते, जाऊ दे, तिचा विषय काढून आता आपण आपल्या स्वतःला त्रास करून का घ्यायचाय? काहीच गरज नाहीये. तुम्ही नका बरं स्वतःला त्रास करून घेऊ. मी सुद्धा हा विषय कधीचाच काढून टाकलेला आहे. असं म्हणत सायलीने आता इकडे तो विषय काढायला सुद्धा नको असं म्हणत प्रतिमाला त्या विषयापासून लांब केलेला आहे. आणि त्यानंतर ती म्हणते की मी जाऊन येते. आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे प्रतिमा सांगायला लागते, ठीक आहे, पण एकदा अर्जुनला बोललीस तर बरं होईल. कारण आता अर्जुन काळजी करत बसेल आणि त्यानंतर मग आता तो सतत कॉल करत बसेल मला, सायली कुठे आहे, सायली कुठे आहे. म्हणून मला असं वाटते की तू एकदा अर्जुनला. मग आता इकडे सायली कॉल करते आणि त्यानंतर अर्जुनला कॉल केल्यावरती मग आता सायली सांगायला लागते, मी मधुभाऊंकडे चाललेली आहे. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, एकटी जातेस? थांब, मी येतोय. आणि त्यावरती प्रतिमा फोन घेते आणि नाही अर्जुन, अरे काही चिंता करू नकोस, म्हणजे आता इकडे कुसुमताई आहे तिच्यासोबत आणि त्यानंतर मी पण जाणार आहे. आणि यावरती मग आता अर्जुन विचार करतो, नाही नाही, जाऊ दे कुसुमताईला, पण मी सुद्धा जाणार आहे. तिकडे आता मधुभाऊंची बऱ्याच दिवसात भेट सुद्धा झालेली नाहीये आणि आता मधुभाऊंची तब्येत सुद्धा कळेल. आणि त्यामुळे तो आता सायलीला सांगतो की हे बघ, मी येतोय तुला न्यायला. यावरती सायली आता सांगायला लागते, नाही, मी कुसुमताई सोबत पुढे होते, तुम्ही मागून या. कारण तिला अर्जुनच्या समोर आता हे सगळं दाखवायचं नसतं किंवा आता आपण का ती कॅसेट मधुभाऊन दाखवतोय हे अर्जुनला तिला सांगायचं नसतं. कारण काही झालं तरी आता तिला स्वतःलाच फाइंड आउट आधी करायचं असतं की नक्की काय झालंय, कसं झालंय. आणि त्यामुळे ती आता
विचार करायला लागलेली आहे आणि त्यानंतर ती आता सांगते की तुम्ही मागाहून या. आणि त्यानंतर अर्जुन हॅलो हॅलो म्हणतोय, पण सायली ऐकायला थांबत नाही. ती निघाली सुद्धा आणि इकडे फोन तिने कट केलाय. आणि त्यावरती मग आता प्रतिमा तिला सांगायला लागते, अगं सायली, हे बघ सावकाश जा हा. आणि अर्जुन येतो म्हटला न्यायला, का तू दगदग करत चाललीस? ती सांगते, नाही प्रतिमा त्या मी निघते. पण निघताना प्रतिमाने पाहिलेलं असतं की आता तिच्या मोबाईलमध्ये काहीतरी म्हणजे तो तन्वीचा आवाज रेकॉर्ड करून नेलेला आहे. आणि त्याच वेळेला मग आता अर्जुन पुन्हा एकदा प्रतिमाला फोन लावतो. काय झालं प्रतिमा? त्या सायलीने फोन कट का केला? आणि त्यावरती प्रतिमा म्हणते, अरे काहीच कळत नाहीये, गडबडीमध्ये मधुभाऊंना भेटायला ती गेलेली आहे, काहीतरी तिच्या डोक्यात चालू आहे. तुला माहितीये का, तिने आता छोट्या तन्वीचा ज्या वेळेला आवाज ऐकला ना, तिथपासून ती खूपच अस्वस्थ आहे आणि काहीतरी तिच्या डोक्यात चालू आहे. आणि तो रेकॉर्ड करून मधुभाऊंकडे घेऊन गेले. अर्जुन म्हणतो, काय बोलतेस तू प्रतिमा आत्या? प्रतिमा बोलते, हो रे, मला खरंच काही कळत नाही, मला तिची काळजी पण वाटते. यावरती अर्जुन सांगतो, ठीक आहे, मी ताबडतोब मधुभाऊंच्या इकडे जातो आणि मधुभाऊंना आता इकडे मी पण भेट घेतो. असं म्हटल्यावरती ती सांगते, लवकरात लवकर जा, मला आता सायलीची खूपच काळजी वाटायला लागलेली आहे. अर्जुन तिकडून निघालेला आहे आणि तोपर्यंत आता लगेचच इकडे प्रतिमा सुद्धा निघालेली आहे. मग आता इकडे सायली आलेली आहे कुसुमला घेऊन. आणि ती कुसुमला सांगायला लागते, कुसुमताई, अगं मी खरं तर आता इकडे आवाज ऐकला तन्वीचा, तर हा आवाज तू ऐक ना, तुला हा आवाज ओळखीचा वाटतो का? पण खरं तर कुसुमने सायलीला म्हणजे लहानपणापासून बघितलेलंच नसतं, तिला लहानपणापासून सायलीची ओळखच नाहीये. त्यामुळे ती सांगते, नाही ग सायली, मी हा आवाज नाही ओळखू शकत आहे. ती सांगते, का कुणास ठाऊक, पण हा आवाज माझा होता असं मला सारखं सारखं वाटते. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगते, बरोबर आहे, आपण आता मधुभाऊंची भेट घेऊया, मधुभाऊंना विचारूया, मधुभाऊ काय म्हणतात ते बघूया आणि मधुभाऊंशी बोलूया. मग त्या दोघी जणी मधुभाऊंकडे आल्यात आणि आता सायली मधुभाऊंना सांगत आहे, मधुभाऊ, तुम्ही हा एकदा आवाज नीट ऐकलात तर बरं होईल. आणि त्यावरती मधुभाऊ मात्र आता आवाज ऐकतायत, पण ज्या वेळेला मधुभाऊ आवाज ऐकत आहेत आणि त्याच वेळेला मात्र आता मधुभाऊ इकडे एकदम रिस्पॉन्ड करायला लागलेले आहेत. आणि त्यावेळेला सायली म्हणते, मधुभाऊ सांगा ना मधुभाऊ, हा आवाज कुणाचा आहे? हा आवाज माझा आहे का? मधुभाऊ बोला लवकर तुम्ही. आणि त्यावरती मधुभाऊंच्या हाताची जी काही हालचाल चालू आहे, ती हालचाल आता इकडे पाहून लगेचच मात्र आता इकडे सायलीला समजले, काहीतरी मधुभाऊ आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, असं आता तिने विचार केलाय. बरं, हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत इकडे आता कुसुम म्हणते, मधुभाऊ सांगा ना, सायली या सगळ्यामध्ये खूपच आतुर आहे, ते सगळं ऐकायला. तिचा आवाज आहे का? तुम्ही आता तिला जर का बोललात ना, त्याशिवाय तिला कसं कळणार? असं म्हटल्यावर ती मधुभाऊंनी जी काही हालचाल केले आणि त्यानंतर मात्र आता सायली इकडे काहीतरी बोलणार. कुसुम म्हणते, मधुभाऊ सांगा. आणि मधुभाऊ काही सांगणार तितक्यात आता अर्जुन तिकडे आलेला आहे. अर्जुन सांगतो, झालं बायको, मी डॉक्टरांशी बोलून घेतलेलं आहे आणि डॉक्टर आता सांगितले की मधुभाऊंच्या तब्येतीमध्ये हळूहळू सुधारणा होत चाललेली आहे आणि मधुभाऊ आता इकडे हळूहळू बरे होतील. आणि त्यामुळे आता तू जास्त वेळ इकडे थांबू नको, कारण या अवस्थेमध्ये आता इकडे हॉस्पिटलमध्ये जास्त वेळ थांबणं योग्य नाहीये. त्यामुळे तू चल, मी मध्ये मध्ये मधुभाऊंना भेटायला येत जाईल आणि तुला पण मध्ये मध्ये आणत जाईल. आता मात्र सायलीला कुसुम आता तिकडे बसलेली असते आणि त्यानंतर मग आता कुसुम विचार करते, ठीक आहे, मला आता म्हणजे सायली नाही, पण मी तरी मधुभाऊंकडून हे सत्य काढण्यासाठी रोज इकडे नक्कीच येऊ शकते ना, असं म्हणत ती आता इकडून निघते. बरं, तोपर्यंत हे सगळं चालू असताना मधुभाऊ सतत कानामध्ये तोच आवाज त्यांच्या आता पडलेला आहे आणि ते त्याचा विचार करत आहेत. हा आवाज साऊ बाळाचा आहे, साऊला मला सांगायला पाहिजे की तूच खरी तन्वी आहेस. आणि त्यासाठी त्यांचे आता हात वगैरे तडफडायला लागलेत, त्यांचे हात आता हालायला लागलेत आणि ते आता काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. ज्या वेळेला मधुभाऊ काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच वेळेला अचानकपणे आता इकडे सायलीला जावं लागले आणि त्यामुळे सायली निघून गेल्यावरती मग आता मधुभाऊ एकटेच विचार करत असताना तिकडे आता आपण पाहिलं की ही तीच व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीने सायलीला मात्र आता पाठलाग करत असते, जी व्यक्तीने सायलीला कॅब बुक करून आता तिकडून प्रतिमाकडे सोडलेलं असतं. हे सगळं सगळं आपण पाहिलंय. आता या व्यक्तीला कुणी पाठवले हा प्रश्न आपल्या समोर आलेलाच आहे. पण पण त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता इकडे ती व्यक्ती मधुभाऊंना मारण्यासाठी का आले, हे मात्र काही कळायला मार्ग नाहीये.
मग मात्र आपले हातपाय हलवायला लागलेत आणि त्याच वेळेला तो मधुभाऊंच्या तोंडावरचा ऑक्सिजनचा मास्क आहे तो काढून टाकतोय. ज्या वेळेला मधुभाऊंच्या तोंडावरचा ऑक्सिजनचा मास्क काढलाय, मधुभाऊ आता इकडे हालचाल करायला लागलेत. मधुभाऊंना खूपच त्रास व्हायला सुद्धा लागलेला आहे आणि त्यानंतर ते आता आपला स्वतःचा बचाव करण्यासाठी हातपाय हलवायला लागलेत. पण आता त्याच वेळेला सायलीला मात्र आता आठवण आलेली आहे आणि ती आता परत फिरले. ती आता सांगायला लागते, कुसुमताई थांब, मधुभाऊ काहीतरी सांगत होते. अर्जुन सर गेलेत ना, तर आता मी इकडे आत जाऊन येते आणि मधुभाऊ काय म्हणतात ते बघते. असं म्हणत सायली आता आतमध्ये जायला निघाली. ज्या वेळेला सायली आतमध्ये जायला निघालेली आहे, त्याच वेळेला अर्जुन पाहतो की सायली आत चालले आणि तो कुसुमला म्हणायला लागतो, कुसुमताई काय झालं? सायली का आतमध्ये गेले? आणि त्यावरती मग आता कुसुम काही बोलणार, पण अर्जुनला काही चैन पडत नाहीये. तो सुद्धा तडक आता आतमध्ये जायला लागलेला आहे. ज्या वेळेला तो सुद्धा आतमध्ये जात आहे आणि त्याच वेळेला आपण पाहिलं की ही व्यक्ती मधुभाऊंच्या तोंडाचा मास्क काढते आणि आता सायलीला काहीच कळायला मार्ग नाहीये. ती आतमध्ये आले, तोंडाचा मास्क नाहीये, मधुभाऊ असं, आणि तितक्यात ती आता त्या माणसाला पाहते आणि त्याला बाजूला करते. मधुभाऊ असं म्हणत सायली जोरात ओरडलेली आहे आणि त्याच वेळेला अर्जुन सुद्धा तिकडे आलेला आहे. अर्जुन आता सांगतोय, कोण आहेस तू? ए थांब, कोण आहेस तू? असं म्हणत अर्जुन त्याच्या तोंडावरचा मास्क काढलाय. तोंडावरचा मास्क काढून आता मात्र सगळी गोष्ट अशी घडलेली आहे की या सगळ्यामध्ये मधुभाऊ उठून बसलेत. उठून बसलेल्या मधुभाऊंना आता मात्र श्वास घेताना धाप लागत आहे. सायली आता समोरचं सगळं दृश्य पाहत आहे आणि सायलीला मात्र आता धक्का बसलाय. मधुभाऊ, मधुभाऊ तुम्ही उभे राहिलात, मधुभाऊ तुम्ही उभे राहिलात, असं म्हणत सायली आता मधुभाऊंकडे पाहत आहे. त्याच वेळेला मात्र आता सायली मधुभाऊंकडे पाहत असताना आणि त्यानंतर अर्जुन आता त्याला पकडतोय. कुणी पाठवले तुला? कुणी पाठवले तुला? असं म्हणत त्याला आता विचारत आहे. पण त्याच वेळेला मात्र आता मधुभाऊ उठून बसलेत. सायली सांगते, अर्जुन सर, अर्जुन सर, मधुभाऊंना आता इकडे आपल्याला सावरायला पाहिजे. आणि त्याच वेळेला अर्जुन त्याला घेऊन आता पोलीस स्टेशनला गेलेला आहे. अर्जुन ज्या वेळेला पोलीस स्टेशनला गेलाय त्यावेळेला सायली आता मधुभाऊंना इकडे बसलेल्या अवस्थेमध्ये ठेव आणि ती आता विचारण्याचा प्रयत्न करते. मधुभाऊ सांगा ना, हा आवाज कुणाचा आहे? तितक्यात आता अर्जुनच्या पाठोपाठ प्रतिमा सुद्धा तिकडे आलेली आहे आणि प्रतिमा सुद्धा आता काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते आहे. पण त्याच वेळेला मात्र आता इकडे सायलीला मधुभाऊ सांगतात, आवाज तुझाच आहे, आवाज हा तुझाच आहे, असं म्हणत मात्र आता इकडे मधुभाऊंचं हे बोलणं ऐकून प्रतिमाला शॉक बसलाय आणि त्यावरती आता इकडे मधुभाऊ सांगायला लागतात, साऊ बाळा, यापेक्षा अजून जास्त मी तुला मदत करू शकतो. आपल्या आश्रमामध्ये तूच तन्वी असल्याचे सगळे पुरावे आहेत, मी ते तुला नक्कीच देऊ शकतो. प्रतिमा हे सगळं ऐकलेली आहे, पण आता इकडे सायली तन्वी आहे हे तर सिद्ध झालेलं आहे. पण आता त्या माणसाला कुणी पाठवलंय, काय पाठवलंय, याचा शोध सायली आणि अर्जुन आता घेणार आहेत. आता सायली अर्जुन हा शोध कसा घेणार, काय घेणार, हा शोध झाल्यावरती सायली अर्जुनच्या समोर आता सत्याचा उलगडा होणार का? येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांनो सगळं पाहायला मिळणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.